नमस्कार मित्रांनो, हे पहा आम्ही एक देसी जुगाड बनवलेला आहे झाडावरून आंबे काढण्यासाठी. एक आम्ही काठी घेतलेली आहे आणि एक तारेची रिंग घेतली. तारेची रिंग काठीला बांधून रिंगला एक पिशवी बांधलेली आहे बघा. आणि कशा पद्धतीने हे देसी जुगाड आंबे काढण्यासाठी आम्ही वापरतोय. हे पहा, झाडावर कैऱ्या आहेत. खूप उंच आंबा आहे, काठीच देखील खूप लांब आहे आणि खूप उंचावरून आम्ही कैऱ्या काढतो आहे. हे बघा, मी स्वतः एका हाताने मोबाईल रेकॉर्ड करतो आहे, मोबाईलने रेकॉर्डिंग चालू आहे आणि दुसऱ्या हाताने एकाच हाताने काठी पकडून हे देसी जुगाडची काठी पकडून मी कैऱ्या काढतो आहे बघा. हे बघा कशी कैरी आलेली आहे. आणि कैरी आणि विशेष म्हणजे या देशी जुगाडामध्ये जो कैरीचा चीक म्हणतो तो चीकसुद्धा येत नाही, कारण थोडासा देठ ठेवून ही कैरी आंब्याच्या झाडावरून काढली जाते बघा. त्यामुळे हा देसी जुगाड खूप उपयोगी आहे. खूप उंचावर झाडावर जाण्याची आवश्यकता नाही आंबे काढण्यासाठी. आणि अशा पद्धतीने आपण देसी जुगाड खूप सोप्या पद्धतीने आपण आंबे झाडावरून काढू शकतो. हे बघा, खूप उंचावर आंबे आहेत झाडावर. मी एका वेळी 3 किंवा 4 आंबे काढतो. हे आंबे मी काढून झालेले आहेत. आता आपण आंबे बाहेर घेऊयात पिशवीतून. हे बघा, आधी मी 3 आंबे काढले होते, आता परत 3 आंबे काढलेत. अजून काही आंबे काढूयात आपण. हे बघा, कैरी देशी जुगाडाने काढली जाते आंब्याच्या झाडावरून. ही दुसरी कैरी फांद्यांमध्ये आहे, तरी सुद्धा थोडंसं ॲडजस्ट करून कैरी काढली जाते. 2. हे बघा किती काढलेत कैऱ्या बघूयात आपण. 1 आणि ही 2. चला दुसऱ्या झाडावरच्या काही आपण कैऱ्या काढू. हा देखील आंबा खूप उंच आहे. मी उंचावरील एका वेळी 2 कैऱ्या काढायचा प्रयत्न करतो. हे बघा, फक्त थोडं ओढायचं आहे, थोडासा ताण द्यायचा आहे. ओढायची कैरी आणि कैरी आपोआप तुटून पिशवीमध्ये पडते. हे बघा, यावेळी 3 कैरी आणि ही 4थी कैरी काढतोय आपण. 4 कैऱ्या काढून झाल्यात. चेक करू आपण. एक, ही दुसरी कैरी, साईज जरा मोठी आहे, दुसऱ्या बाजूने आपण काढू. 2, ही तिसरी कैरी आणि ही बघा ही 4थी कैरी. एका वेळी 4 कैऱ्या आपण झाडावरून काढल्यात. हे देसी जुगाड आपण वापरले. थँक्यू.